नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, MA भाग 2 अर्थशास्त्र आणि त्या विषयाच्या पेपरचा संशोधन पद्धती हा जो आपला पेपर आहे त्याचे मी यापूर्वी 3 लेक्चर घेतलेले आहेत आणि या 4थ्या भागामध्ये आपण सिलेबसचा जो प्रकरण 1 मधला दुसरा घटक आहे की शास्त्रीय संशोधन पद्धती आणि त्याच्या पायऱ्या, शास्त्रीय संशोधन पद्धती आणि पायऱ्या, आणि त्यामध्ये सायंटिफिक रिसर्च मेथड अँड स्टेजेस नावाचा आपला हा घटक आज आपण चर्चेणार आहोत. की संशोधन ही शास्त्रीय पद्धतीने शोध घेण्याची प्रक्रिया आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो तर संशोधन कार्य करताना वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणून प्राध्यापक कार्ल पियर्सन यांनी किंवा यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा विश्वातील ज्ञान सत्य शोधण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली चौकशी, जाणीवपूर्वक केलेला वैज्ञानिक पद्धतीचा केलेला अवलंब याला आपण वैज्ञानिक संशोधन पद्धती असं म्हणतो. म्हणजे संशोधनासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अंगीकार करणे होय. कोणत्याही संशोधनासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय त्या संशोधनामध्ये विश्वसनीयता येत नाही किंवा वैज्ञानिक पद्धतीशिवाय नुसतं अवलोकन करून एखाद्या विषयवस्तूच्या बद्दल निष्कर्ष काढले तर ते भविष्यात खरे ठरतील किंवा विश्वसनीय ठरतील याची शाश्वती देता येत नाही. म्हणून कोणत्याही संशोधनामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो. वैज्ञानिक पद्धतीचा म्हणजे विज्ञानाची व्याख्या करत असताना विज्ञान हा ज्ञानाचा क्रमबद्ध समुच्चयाबद्ध संच आहे असं म्हटलं जातं किंवा संघटन आहे. ज्ञानाचं क्रमबद्ध संघटन म्हणजे विज्ञान अशी आपण संशोधनाची व्याख्या करतो. आणि असं ज्ञान मिळवायचं असेल क्रमबद्ध तर त्याला वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे हा विचारला. आणि मग क्रमबद्ध ज्ञानाचा समुच्चय म्हणजे विज्ञान. मग इथं क्रमबद्ध 2 शब्द आपल्याला या इथं विज्ञान आणि क्रमबद्ध विचारात घ्यावे लागतात. क्रमबद्ध ज्ञानाचं संघटन म्हणजे संशोधन किंवा विज्ञान होय. क्रमबद्ध ज्ञानाचं संशोधन म्हणजे विज्ञान होय. विज्ञान ही अत्यंत प्रसिद्ध, विज्ञानाची ही अत्यंत प्रसिद्ध आणि प्रचलित व्याख्या आहे. या व्याख्येमध्ये क्रमबद्धता आणि ज्ञान हे 2 शब्द महत्त्वाचे असून ज्ञान या शब्दातून शास्त्राच्या किंवा विज्ञानाच्या ध्येयाचा निर्देशन होतं, तर क्रमबद्धता या शब्दाच्या आधारे विज्ञानाचे ध्येय साध्य करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पद्धतीचं निर्देशन होतं. म्हणजे की ज्ञान ह्या शब्दातून की ज्ञान कशाचं मिळवायचे, कोणत्या विषयामध्ये भर घालायची, कोणत्या विषयात नवीन संशोधन करून ज्ञान प्राप्त करायचे आहे, त्या ज्ञानात शास्त्रशुद्ध भर घालायची, हा ज्ञानापासून मिळणारा संकेत आहे. तर क्रमबद्धता म्हणजे असं क्रमबद्ध ज्ञान मिळवण्यासाठी कोणकोणत्या शास्त्रशुद्ध सैद्धांतिक पद्धती अवलंबल्या जाऊ शकतात याचा विचार केला जातो. म्हणून विज्ञान म्हणजे काय? क्रमबद्ध ज्ञानाचं संघटन, क्रमबद्ध ज्ञानाचा संच अशी आपण प्रचलित आणि मान्यताप्राप्त व्याख्या घेत असतो. ज्ञान म्हणजे संशोधनाचा उद्देश व्यक्त करणारी असते की कोणतंही संशोधन ज्यावेळेस त्या विषयवस्तूचं सत्य, त्या विषयवस्तूबद्दल वास्तव तथ्य संकलित करण्यासाठी केलं जातं आणि त्या आधारे कार्यकारण संबंध शोधून एक वास्तव किंवा सर्वसामान्य सिद्धांत, सर्वमान्य सिद्धांत, संकल्पना, नियम मांडत असतो. त्यालाच आपण संशोधन असं म्हणतो. म्हणजे ज्ञानावरून विज्ञानाचं ध्येय निर्धारित होतं आणि क्रमबद्धतेवरून ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला आहे याचा विचार होतो. म्हणजे कोणत्याही ज्ञानशाखेमध्ये संशोधन करत असताना किंवा क्रमबद्ध ज्ञान प्राप्त करत असताना
आपल्याला वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो. वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केल्याशिवाय कोणतंही संशोधनपर ज्ञान किंवा माहिती ही विश्वसनीय ठरत नाही. आणि म्हणून संशोधन पद्धती, शास्त्रीय संशोधन पद्धतीला संशोधनात अतिशय महत्त्व आहे. कारण कोणतंही संशोधन हे आकस्मिक होत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक काही सैद्धांतिक शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून क्रमबद्ध पद्धतीनं त्या विषयवस्तूच्या संदर्भातील घटनाक्रम विचारात घेऊन त्यांच्यातील कार्यकारण संबंध स्पष्ट करून त्या आधारे नवीन संकल्पना, नवीन सिद्धांत, नवीन नियम आपल्याला मांडावे लागतात आणि त्या आधारे त्या विषयाच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारित होतात अथवा विकसित होतात. म्हणून संशोधन आणि संशोधनासाठी वापरलेल्या वैज्ञानिक पद्धती, यावरूनच संशोधन पद्धती हा शब्दप्रयोग तयार झाला. रिसर्च मेथॉडॉलॉजी. रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे एखाद्या ज्ञानशाखेमध्ये संशोधन करत असताना की मानवाच्या अनुभव कक्षेमध्ये ज्या काही घटना आणि व्यवहार येतात आणि त्याबद्दल तो जाणून घेत असताना जेव्हा विशिष्ट सैद्धांतिक पद्धती क्रमबद्धरित्या वापरत असतो आणि त्यातून जे ज्ञान प्राप्त होत असतं, ती संबंध प्रक्रिया, ती संबंध पद्धती म्हणजे संशोधन पद्धती होय. म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीचा वापर करतो त्या पद्धती सैद्धांतिक तत्वावर, विज्ञानाच्या तत्वावर उतरत असतील तर त्याला वैज्ञानिक पद्धती असं म्हणतात. म्हणून वैज्ञानिक पद्धतीमध्ये क्रमबद्ध ज्ञानाचा समुच्चय प्राप्त करण्यासाठी क्रमबद्ध ज्ञान, वस्तुनिष्ठ ज्ञान किंवा सत्य, एखाद्या घटनेबद्दलचं सत्य, वास्तव सत्य संकलित करण्यासाठी क्रमबद्ध पद्धतीनं ज्या प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नालाच आपण वैज्ञानिक पद्धती असं म्हणतो. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य की क्रमबद्धता हा शब्द विज्ञानाचे ध्येय साध्य करण्यासाठी उपयोगात आणलेल्या पद्धतीचं निर्देशन करतो. यावरून कोणत्याही अभ्यास शाखेअंतर्गत संशोधनाद्वारे वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून वास्तव सत्य, वास्तव माहिती, वास्तव ज्ञान, शाश्वत ज्ञान शोधून काढणे हेच संशोधनाचे उद्दिष्ट असते. म्हणून यावरून की आपण ह्या दोन अर्थ पाहिला वैज्ञानिक पद्धतीचा, यापूर्वी पाहिलेला आहे विज्ञान म्हणजे काय त्याचे. तर कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीची काही वैशिष्ट्य आहेत की आपल्याला वैज्ञानिक पद्धती म्हणजे तरी काय त्याची परिभाषा, व्याख्या, डेफिनेशन विचारात घ्यावी लागते आणि त्या आधारे आपल्याला त्याची वैशिष्ट्य सांगावे लागते. आता वैज्ञानिक पद्धतीची जॉर्ज ए लुडनबर्ग यांनी जी व्याख्या केलेली आहे, वैज्ञानिक पद्धतीत तथ्याचे क्रमवार निरीक्षण, वर्गीकरण, निर्वचन यांचा समावेश होतो. आपल्या दैनंदिन जीवनात सामान्यीकरण आणि वैज्ञानिक निष्कर्षामध्ये जो फरक केला जातो तो वैज्ञानिक पद्धतीमुळे केला जातो. की सामान्यपणे रस्त्यानं चालला आणि एखादी आपल्याला आकस्मिक घटना घडली आणि त्याबद्दल तुम्ही विधान केलं तर ते विज्ञान होत नाही, ते संशोधन होत नाही. परंतु जी घटना घडली त्या घटनेबद्दल जर तुम्ही क्रमबद्धरित्या निरीक्षण केलं, त्या निरीक्षणाच्या आधारे जी माहिती मिळवली त्या माहितीचं वर्गीकरण केलं, त्या माहितीचं सारणीयन केलं, श्रेणीयन केलं, त्या माहितीच्या असंच का आहे याची कारणमीमांसा म्हणजेच त्याचं निर्वचन केलं, तर या संबंध बाबीचा समावेश आपल्याला विज्ञान पद्धती, वैज्ञानिक पद्धतीमध्ये केला जातो. आणि मग यामध्ये का फरक केला की सामान्य निरीक्षण आणि वैज्ञानिक निरीक्षणामध्ये जो फरक केला जातो तो वैज्ञानिक पद्धतीमुळे केला जातो. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीमध्ये फरक करण्याचं मुख्य कारण औपचारिकता, औपचारिकतेची मात्रा, की त्याच्यामध्ये औपचारिकपणाचा प्रमाण किती आहे, दृढता, की तो निष्कर्ष जशाला तसा आहे, ती घटना जशाला तशी आहे त्या मतावर ठाम राहणं याला दृढता म्हणतात. आणि सत्यापनाची योग्यता, जो तुम्ही अनुभव घेतला तो इतरांच्या बाबतीत देखील तसाच असला पाहिजे, इतरांनी देखील तोच अनुभव घेतला पाहिजे, त्याला सत्यापनाची तपासण्याची योग्यता आणि व्यापक स्वरूपात समप्रमाणात
त्यामध्ये सर्वांना तोच अनुभव आला पाहिजे. ह्या जर बाबी कुठल्याही अभ्यासामध्ये दिसून आल्या तर त्याला अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला असं म्हणू शकतो. तर कार्ल पियर्सन यांनी वैज्ञानिक पद्धतीची व्याख्या वैशिष्ट्याच्या आधारे केली आहे आणि त्यांनी वैज्ञानिक पद्धतीची 4 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. एक म्हणजे तथ्याची काळजीपूर्वक आणि अचूक छाननी करणे म्हणजे वर्गीकरण करणे आणि त्यांच्यातील क्रम आणि सहसंबंध स्पष्ट करणं, की वैज्ञानिक पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणून वैशिष्ट्याच्या आधारे जी व्याख्या केली आहे त्याच्यात प्रमुख 4 वैशिष्ट्य आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की कोणत्याही विषयाचा वैज्ञानिक पद्धतीनं जर अभ्यास करत असू तर त्या विषयाशी संबंधित ज्या माहिती आहे, आकडेवारी आहे, तथ्य आहे त्यांची काळजीपूर्वक अचूक छाननी वर्गीकरण करणं, की वर्गीकरण ही सांख्यिकी माहितीवर केलेली प्राथमिक क्रिया आहे. वर्गीकरणामुळं माहितीचा एका विशिष्ट गटात बांधलं जातं. वर्गीकरण म्हणजे संशोधनासाठी गोळा केलेल्या माहितीची शक्य तितक्या सजातीय वर्गात विभागणी करणं याला आपण वर्गीकरण म्हणतो. जसं की तुम्हाला उदाहरण देत असेल की वर्गीकरणाच्या बाबतीत टेलर यांनी फार चांगलं उदाहरण, की भंगार विकणारे गोळा करणारे लोक असतात ते फार व्यवस्थित वर्गीकरण करतात असं म्हटलं जातं, की दिवसभर सगळं गोळा करतात आणि नंतर ते दुकानामध्ये विकत असताना त्याचं शॉर्टिंग करतात, की सगळ्या वस्तूचं कॅटेगरी वाईज ते बाजूला काढून त्यांचे वेगवेगळे भाव असतात आणि त्या पद्धतीनं ते भाव मिळवून घेतात. त्याच पद्धतीनं संशोधनामध्ये देखील वैशिष्ट्यानुसार गुणवैशिष्ट्यानुसार मिळवलेल्या माहितीचं मिळवलेल्या आकडेवारीचं आपल्याला वर्गीकरण करावं लागतं आणि ते वर्गीकरण केल्याशिवाय माहितीतला क्रम, माहितीमध्ये काय अर्थ दडलेला आहे आपल्याला कळत नाही. म्हणून कार्ल पियर्सननं वैज्ञानिक पद्धतीची जी 4 वैशिष्ट्य सांगितली त्यातलं पहिलं की ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करत असू त्या विषयाच्या संदर्भात जी काही तथ्य म्हणजे डेटा सामग्री आपण गोळा करणार आहोत ती काळजीपूर्वक गोळा करून त्याची अचूक छाननी करणं, स्क्रुटनी असं म्हणतो आपण, आणि त्यांच्यातील क्रम, घटनाक्रम किंवा तथ्यामधील क्रम लावणं आणि त्याच्या आधारे त्यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करणं हे पहिलं वैज्ञानिक पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं सांगितलेलं आहे कल्पनात्मक अंतर्दृष्टीच्या साह्याने शास्त्रीय नियमांचा शोध घेणं, की सेल्फ असिस्टमेंट किंवा सेल्फ क्रिटिझम करून, की तुम्ही एकदा माहितीचं वर्गीकरण केल्यानंतर त्या माहितीचं तुम्ही टीकात्मक परीक्षण करा, मूल्यमापन करा आणि विश्लेषण करा आणि त्या आधारे सामान्य नियम शोधा किंवा सामान्य संकल्पना शोधा, सामान्य सिद्धांत शोधा. हे संशोधन आपलं वैज्ञानिक पद्धतीचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य त्यांनी सांगितले आत्मचिकित्सा, की वैज्ञानिक पद्धतीची आत्मचिकित्सा हे एक वैशिष्ट्य आहे, की सदर संशोधकाने आपण जी माहिती गोळा केलेली आहे, आपण तिचा जो क्रम लावलेला आहे, आपण जो सहसंबंध लावला आहे, त्याबद्दल जी तुम्ही नियम मांडलेला आहे, सिद्धांत मांडलेला आहे, त्या सिद्धांताबद्दल त्या नियमाबद्दल आत्मचिकित्सा स्वतः सेल्फ क्रिटिझम करून ते खरंच होऊ शकतं का हा विचार मांडा. आणि त्यानंतर चौथं उत्तर म्हणजे त्यांनी त्या वैज्ञानिक पद्धतीचं व्याख्या करताना वैशिष्ट्य सांगत असताना सामान्य लोकांसाठी समान खरेपणाची कसोटी, की सामान्य लोकांपर्यंत तुम्ही जे शोधून काढलेलं आहे, स्क्रुटनी करून, वर्गीकरण करून, सहसंबंध शोधून, सहसंबंध स्पष्ट करून जो नियम मांडलेला आहे त्याचं तुम्ही आत्मचिंतन केलेलं आहे, आत्मपरीक्षण केलेलं आहे, तो नियम, तो अनुभव सगळ्यांसाठी त्याच प्रमाणात, त्याच मात्रेत, त्याच गुणधर्मात सत्य ठरला पाहिजे. सर्वांना मिठाची चव खारटच लागली पाहिजे. म्हणजे की तुम्ही जो की सोडियम हे खारट असतं, मिठाला आपण संयोगाला नाव, किंवा सर्वांसाठी तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये की अल्कलीमध्ये लिटमस पेपर पिवळा मूळ घातल्यानंतर त्याचा रंग लाल होतो. हा प्रयोग सर्वांसाठी जगाच्या पाठीवर सारखा सत्य ठरतो. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचं वैशिष्ट्य की जो तुम्ही निष्कर्ष काढला असेल तो निष्कर्ष सर्वांसाठी
खरा ठरला पाहिजे, तो सर्वांच्या सत्यतेच्या कसोटीवर उतरला पाहिजे, त्यालाच वैज्ञानिक पद्धती. ज्या अभ्यास पद्धतीमध्ये हे 4 वैशिष्ट्य दिसून येतात त्या अभ्यास पद्धतीला वैज्ञानिक पद्धती असे म्हणतात. म्हणून वरील व्याख्येचे अध्ययन केले असता असे स्पष्ट होते की वैज्ञानिक पद्धती म्हणजे अभ्यासाअंतर्गत निवडलेल्या घटकांचे व्यवस्थाबद्ध, अत्यंत तटस्थ पद्धतीने अवलोकन करून केलेले निरीक्षण आणि त्यासंबंधी तथ्याचे केलेले परीक्षण. की या तिन्ही वैशिष्ट्यपूर्ण व्याख्या पाहिल्यानंतर वैज्ञानिक पद्धती व्याख्येच्या अध्ययनावरून वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय, की जो काही तुम्ही विषयवस्तू अभ्यासासाठी घेतलेला आहे त्या विषयवस्तू जो निवडलेला आहे त्या निवडलेल्या विषयवस्तूच्या संदर्भात व्यवस्थाबद्ध, क्रमबद्ध, तटस्थ वृत्तीनं केलेलं अवलोकन, निरीक्षण आणि परीक्षण म्हणजे विज्ञान होय किंवा वैज्ञानिक पद्धती होय. यावरून वैज्ञानिक पद्धती म्हणजे अभ्यास विषयाच्या संबंधीच्या माहितीचे व्यवस्थाबद्ध निरीक्षण, वर्गीकरण, विश्लेषण, व्यवस्थाबद्ध ज्ञान मिळवण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धती होय. की यावरून काय स्पष्ट होतं की वैज्ञानिक पद्धती म्हणजे तरी काय, तर जो तुम्ही विषय अभ्यासणार आहोत त्या विषयाच्या संबंधी आवश्यक असणारी माहिती ती क्रमबद्ध पद्धतीने मिळवणे, तिचं निरीक्षण करणं, तिचं वर्गीकरण करणं, तिचं विश्लेषण करणं, तिचं व्यवस्थाबद्ध ज्ञान प्राप्त करणं आणि त्या ज्ञानाचं अवलोकन, परीक्षण करणं, या संबंध प्रक्रियेला वैज्ञानिक पद्धती असे म्हणतात. संशोधनासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणं अतिशय महत्त्वाचं आहे. संशोधन आणि वैज्ञानिक पद्धती यांच्यात फार जवळचा सहसंबंध आहे. ज्या संशोधनासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो ते संशोधन वास्तव, शाश्वत, वस्तुनिष्ठ ठरतं किंवा त्या संशोधनाच्या आधारे भविष्य कथनाचं सामर्थ्य मोठ्या प्रमाणात असतं. त्या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता मोठ्या प्रमाणात असते आणि म्हणून वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करत असताना वैज्ञानिक पद्धतीची काही वैशिष्ट्य की म्हणजेच त्याला तत्व, वैज्ञानिक पद्धतीची काही तत्व, वैशिष्ट्य आपल्याला विचारात घ्यावे लागतात. पहिलं जे वैशिष्ट्य आहे वैज्ञानिक पद्धतीचं ते वैशिष्ट्य आहे अनुभव प्रामाण्य, इम्पेरिकल इव्हिडन्स. न्यायालयामध्ये जर गुन्हेगाराचे साक्षी पुरावे घेत असतील तर प्रत्यक्षदर्शी पुरावा जसा महत्त्वाचा असतो तसं संशोधनामध्ये देखील कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाताना तुम्हाला पुराव्याची गरज असते. म्हणून कुठल्याही संशोधनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पुरावा द्यावा लागतो किंवा अनुभवजन्य पुराव्यावर अवलंबून असतं. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीच्या साहाय्याने सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनुभवजन्य पुराव्यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे कोणत्याही विषयाच्या संदर्भात वास्तव ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याला अनुभवजन्य पुरावे द्यावे लागतात. सत्य आणि वास्तव निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीत अनुभवजन्य पुराव्याचा कारणाचे स्पष्टीकरण द्यावे लागते. त्याला डेटा इंटरप्रिटेशन म्हणतो. की सत्य घटना, सत्य निष्कर्षापर्यंत तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीनं जायचं असेल तर त्या घटनेबद्दल तुम्हाला अनुभवजन्य पुरावे द्यावे लागतात, त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. की भारतात लोकसंख्या वाढी झपाट्याने होत आहे किंवा भारतात लोकसंख्या वाढ ही विस्फोटकरित्या होत आहे. पॉप्युलेशन एक्सपोज असं म्हणतो आपण त्याला. जर अशी होत असेल तर त्याची अनुभवजन्य कारणाच्या आधारे पुरावा द्यावा लागतो. की सर्वायवल रेट जास्त आहे, जन्मदर जास्त आहे तुलनेनं, मृत्यूदर झपाट्यानं कमी झाला आहे, म्हणून त्या दोन्हीतील अंतर मोठं असल्यामुळं भारतातील लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे असं आपल्याला पुराव्याच्या आधारे सिद्ध करावं लागतं. मग वैज्ञानिक पद्धतीत टीकात्मक प्रयोगाचाही अवलंब केला जातो. अभ्यासक कधीही त्याच्यासमोर असलेली माहिती जशीच्या तशी स्वीकारू शकत नाही. तो आपल्या अभ्यासासाठी गोळा केलेली तथ्याच्या परीक्षणासाठी आणि पूर्णपणे अवलोकनासाठी कारणांचा वापर करत असतो. आपण केलेल्या निरीक्षणाच्या
आणि मांडलेल्या निष्कर्षाच्या सत्यतेसाठी त्याच्याकडून अनुभवजन्य पुरावा दिला जातो. म्हणून वैज्ञानिक पद्धतीत अनुभवजन्य पुराव्याचा आधार घेतला जातो. म्हणजे कुठल्याही संशोधनामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करत असाल तर वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून जर तुम्ही निष्कर्ष शिफारसी काढत असाल तर त्या निष्कर्ष आणि शिफारसीच्या बाबतीत तुम्हाला अनुभवजन्य पुरावा द्यावा लागतो, तरच त्या अभ्यासाला वैज्ञानिक पद्धतीने केलेला अभ्यास असं आपण म्हणतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य जे आहे वैज्ञानिक पद्धतीचं, सापेक्ष संकल्पनांचा वापर किंवा तुम्हाला योग्य संकल्पनांचा वापर असंही म्हणता येईल. की वैज्ञानिक पद्धतीमध्ये योग्यरित्या व्याख्याबंधन केलेले किंवा व्याख्याबद्ध केलेले आणि व्यवस्थित बांधणी केलेल्या संकल्पनांचा वापराचा समावेश असतो. की वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास करत असताना योग्यरित्या परिभाषित केलेल्या आणि व्यवस्थाबद्ध बांधणी केलेल्या संकल्पनांचा समावेश असतो. कोणत्याही अभ्यासाचा सुरुवात, कोणत्याही विज्ञानाच्या अभ्यासाची सुरुवात संकल्पनेशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून कोणत्याही विषयाचे अभ्यास करताना त्या विषयाशी संबंधित असणाऱ्या संकल्पना आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. कारण संकल्पनेशिवाय त्या विषयाची बांधणी, त्या विषयाच्या व्याप्ती, त्या विषयाच्या ज्ञानामध्ये भर पडू शकत नाही. इंद्रियाच्या आधारे तयार केलेल्या तर्क व अमूर्त तत्वाला संकल्पना असे म्हणतात. की आपल्या ज्ञानेंद्रियाच्या साह्यानं एखाद्या घटनेबद्दल जी काही माहिती आपण अवलोकित केली त्या माहितीच्या संदर्भात आपल्या तर्क शुद्ध व अमूर्त तत्व आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे, तर्कशक्तीच्या आधारे जर तुम्ही तर्कशुद्ध आणि अमूर्त तत्व मांडलं तर त्या तत्वाला आपण संकल्पना असे म्हणतो. संकल्पना म्हणजे यावरून काय की एक वर्णनात्मक गुण किंवा संबंधाकडे संकेत करणारा शब्द प्रयोग म्हणजे संकल्पना होय. की संकल्पना म्हणजे तरी काय की एखाद्या विषय वस्तूचा वर्णनात्मक गुण स्पष्ट करणारा संक्षिप्त शब्द किंवा एखाद्या विषय वस्तूच्या सहसंबंध कसा आहे, इतर बाबीशी त्याचा सहसंबंध कसा आहे हे संकेत करणारा शब्दप्रयोग म्हणजे संकल्पना होय. म्हणून संकल्पना या जाणीव आणि अनुभव यांच्या आधारावर निर्माण केलेले संक्षिप्त रूप आहे. संकल्पना म्हणजे तरी काय तर संशोधनकर्त्याला किंवा अभ्यासकर्त्याला जो काही अनुभव आला, जे काही त्याला जाणवलं, त्या जाणवाच्या आधारे निर्माण केलेलं संक्षिप्त रूप, त्या जाणवेच्या आधारे निर्माण केलेलं संक्षिप्त रूप म्हणजे आपण काय म्हणतो संकल्पना. उपयोगिता एवढाच शब्द आहे, परंतु उपयोगिता म्हणजे काय याची जाणीव आपण त्या ज्यांनी पहिल्यांदा उपयोगितेची संकल्पना मांडली, युटिलिटीची, त्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे आणि आपल्या जाणीवेच्या आधारे उपयोगितेची परिभाषा केली, संकल्पना तयार केली. आणि आपण उपयोगिता म्हणलं की उपयोगिता ही संकल्पना अशी आहे की कोणत्याही वस्तू आणि सेवेमध्ये मानवाची कोणती ना कोणती गरज पूर्ण करण्याची क्षमता असते, त्या क्षमतेलाच आपण काय म्हणतो उपयोगिता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की अनुभवाच्या आधारे आणि जाणवेच्या आधारे संक्षिप्त स्वरूपात केलेली शब्दप्रयोग म्हणजे संकल्पना होय. म्हणून कोणत्याही अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करताना किंवा वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करताना, वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करताना त्या अभ्यासात योग्य अशा संकल्पना वापरणं आवश्यक असतं किंवा त्या विषयाशी संबंधित असणाऱ्या विविध संकल्पनांचा विचार करणं आवश्यक असतं. आणि त्यामुळंच त्या शास्त्राचा विस्तार आणि विकास होण्यास मदत होते. म्हणून वैज्ञानिक पद्धतीचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो, योग्य संकल्पनांचा वापर. दुसरं पुढचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे वैज्ञानिक पद्धतीचं, वस्तुनिष्ठतेवरील श्रद्धा.
की विज्ञानामध्ये वस्तुनिष्ठतेवर श्रद्धा असली पाहिजे. वस्तुनिष्ठता म्हणजे जे आहे ते व्यक्त करणं. वस्तुनिष्ठता हा विचार घेतला पाहिजे. वस्तुनिष्ठ निरीक्षण तथ्याच्या परीक्षणावर आधारलेल्या संशोधनाला वैज्ञानिक संशोधनात समावेश होतो. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करत असताना वस्तुनिष्ठ निरीक्षण. वस्तुनिष्ठ निरीक्षण म्हणजे काय, तर ज्या घटनेबद्दल आहे ती परिस्थिती व्यक्त करणे. की सदर संशोधनकर्त्याला एखाद्या विषयाबद्दल जी अभ्यास करत असताना जी वास्तव परिस्थिती आहे ती प्रगट करणं, त्याला आपण वस्तुनिष्ठता म्हणतो. आपल्या कल्पना, आपल्या किंवा इतरांनी काही सांगितलं म्हणून किंवा आपला दृष्टिकोन, आपले मूल्य याचा प्रभाव न पडता आपलं जे आहे ते घटनाक्रम नोंदवणं आणि त्या पद्धतीनं मांडणी करणं, त्याला वस्तुनिष्ठता असणं. वस्तुनिष्ठ निरीक्षण तथ्याच्या परीक्षणावर आधारलेल्या संशोधनाचा वैज्ञानिक पद्धतीत समावेश होतो. प्राध्यापक वुल्फ यांच्या मते एखाद्याची इच्छा अगर प्रचलित समजुती किंवा केवळ प्रगटीकरण यापेक्षा स्वच्छ व अनुभवजन्य अशा तथ्यापर्यंत पोहोचणे ही ज्ञानाची प्रथम आवश्यकता आहे. की एखाद्याची इच्छा आहे, प्रचलित काही समजुती आहेत, केवळ त्यांचं प्रगटीकरण झालं म्हणून त्याला वैज्ञानिक पद्धती म्हणता येत नाही किंवा त्याला ज्ञान म्हणता येत नाही. तर स्वच्छ आहे त्या स्वरूपात अनुभवजन्य जे तथ्य असेल ते तथ्य हे शाश्वत ज्ञानाची पहिली कसोटी आहे. म्हणून दृष्टिकोनातील वस्तुनिष्ठता ही वैज्ञानिक संशोधनातील एक अत्यंत अट आहे. दृष्टिकोनातील वस्तुनिष्ठता म्हणजे संशोधकाच्या दृष्टिकोनात वस्तुनिष्ठता असली पाहिजे. की आता आपला हा भाग नाही की एखाद्याला म्हणतो ना आपण की जसा चष्मा, ज्या कलरचा चष्मा असेल तसं जग त्याला दिसतं, परंतु चष्मा काढल्यानंतर वास्तव परिस्थिती तशी नसते. म्हणून की दृष्टिकोनातील वस्तुनिष्ठता ही वैज्ञानिक पद्धतीतील एक अत्यंत आवश्यकता आहे. की संशोधनकर्त्याच्या दृष्टिकोनात वस्तुनिष्ठता असली पाहिजे, हा संशोधनाची पहिली अट आहे. वस्तुनिष्ठता असल्याशिवाय वास्तव तथ्याचे योग्य प्रकारे संकलन करता येत नाही. त्याचे परीक्षण करून योग्य निष्कर्षापर्यंत कदापि जाणं शक्य होत नाही. इतकेच नव्हे तर वस्तुनिष्ठतेच्याशिवाय काढलेल्या निष्कर्षाची विश्वसनीयता ठरत नाही. म्हणून मानवी समाजात संबंध आणि मानवी वर्तणुकीच्या अभ्यासात 100% वस्तुनिष्ठता सहज साध्य होत नाही. पण नैसर्गिक शास्त्रातील संशोधनात 100% वस्तुनिष्ठता दिसून येते. कारण मानवी किंवा समाजशास्त्रामध्ये वस्तुनिष्ठतेच्या सामाजिक संशोधनामध्ये जी सर्वात महत्त्वाची अडचण आहे ती वस्तुनिष्ठतेचा अभाव, लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी हा सामाजिक संशोधनातील सगळ्यात मोठी अडचण आहे. कारण सामाजिक शास्त्रात मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, मानवाच्या मनोवृत्तीचा अभ्यास केला जातो आणि ती बदलणारी असते. आणि त्यामुळं माणसाच्या वर्तणुकीबद्दल केलेले निष्कर्ष, काढलेले मांडलेले नियम हे म्हणजे सदैव सत्य ठरतील असं काही सांगता येत नाही. त्यामुळं त्यामध्ये वस्तुनिष्ठता, कारण त्याच्यावर त्या मानवी वर्तणुकीच्या संदर्भात अभ्यास करता देखील समाजाचा घटक आहे. त्याच्यावर त्याच्या पूर्वग्रही दृष्टिकोनाचा, त्याच्या विचाराचा, त्याच्या मूल्याचा, त्या संबंध संशोधनावर प्रभाव पडतो. म्हणून वस्तुनिष्ठता हे वैज्ञानिक पद्धतीचे अतिशय महत्त्वाचं तत्त्व आहे. त्यानंतर वैशिष्ट्य आहे सत्यपालनशीलता. वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून मांडलेले निष्कर्ष हे कोणत्याही काळी परीक्षणासाठी सज्ज असतात. की वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून संशोधनपर अभ्यास करून काढलेले निष्कर्ष कधीही त्याची परीक्षण केले जाऊ शकतं आणि ते सज्ज देखील असतात. जर मांडण्यात आलेले निष्कर्ष
निरीक्षणाअंती सत्याच्या पातळीवर टिकले नाहीत तर त्याचा समावेश शास्त्रामध्ये होत नाही. जर मांडलेले निष्कर्ष निरीक्षणाअंती विश्वसनीयतेच्या पातळीवर टिकले नाहीत, खरे ठरले नाहीत, तर त्या निष्कर्षाचा समावेश वैज्ञानिक ज्ञानात करता येत नाही. कोणत्याही विषय वस्तूच्या संदर्भात वैज्ञानिक ज्ञानात भर घालायची असेल तर त्या संशोधकाने त्या विषयासंदर्भात गोळा केलेली माहिती, त्या माहितीचा लावलेला घटनाक्रम, त्या माहितीच्या आधारे शोधून काढलेले सहसंबंध, त्याच्या आधारे जे काही ज्ञान मांडलेलं आहे ते विश्वसनीयतेच्या कसोटीवर, सत्यतेच्या कसोटीवर खरं ठरलं तरच त्याचा समावेश विज्ञानामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचं नैतिक तटस्थता, की संशोधनामध्ये की हे एक वैज्ञानिक पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की नैतिक तटस्थता असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा संशोधनकर्त्याला, निरीक्षकास नैतिक तटस्थताचं तत्त्व जोपासलं पाहिजे की संशोधनकर्ता हा समाजाचा घटक आहे आणि त्याला संशोधन करत असताना, कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना नैतिकदृष्ट्या तटस्थ असलं पाहिजे. इथिकल न्यूट्रॅलिटी हे वैज्ञानिक पद्धतीचं तत्त्व आहे. म्हणजे या तत्त्वावर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करत असताना नैतिक तटस्थतेवर मोठी श्रद्धा ठेवावी लागते. म्हणजे अभ्यासकांनी निरीक्षणाबाबत दूरग्राह्य भूमिका घेऊ नये. संशोधकाने संशोधन कार्यावर कोणत्याही विचारश्रेणीचा, पंथाचा, विचाराचा, संकल्पनेचा प्रभाव पडू देऊ नये. अभ्यासकाने विषयवस्तूचे स्वतंत्र बुद्धीने विचार करून तर्कशुद्ध निरीक्षण केलं पाहिजे आणि निष्कर्ष मांडले पाहिजे. म्हणजे नैतिक तटस्थता म्हणजे तरी काय, तर संशोधक जो आहे तो कोणाच्याही विचाराने प्रभावित झालेला नाही पाहिजे. प्रचलित विचार, रूढी, परंपरा याच्यावर त्याचा प्रभाव असला नाही पाहिजे. त्याचा रॅशनल दृष्टिकोन असला पाहिजे, वस्तुनिष्ठ, प्रत्येक बाबीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वस्तुनिष्ठ असला पाहिजे आणि आहे ते त्याला मांडता आलं पाहिजे. यालाच नैतिक तटस्थता. सामान्यीकरण, पुढचं जे तत्व आहे ते सामान्यीकरण, जनरलायझेशन. तर सामान्यीकरण देखील वैज्ञानिक पद्धतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं की सामान्यीकरणामध्ये वैश्विक पातळीवर वापरण्यास योग्य असे सत्य, परीक्षणात आणि सत्य प्रमाण यांची वापर केला जातो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की अभ्यास विषयासंबंधी घटना घडून येण्याच्या कारणामधील साम्य आणि सुसंगती शोधून काढणे हे वैज्ञानिक पद्धतीचे खरे कार्य आहे. म्हणजे कुठलाही अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करत असेल तर विषयासंदर्भात सत्य घटना आणि त्यांची कारणमीमांसा, त्याच्यातील साम्य, त्याच्यातील सुसंगतपणा हा शोधून काढणे वैज्ञानिक पद्धतीचे कार्य आहे. वरवर विसंगत, परस्पर विरोधी असणाऱ्या घटनांच्या मुळाशी कोणते तरी साम्य असते आणि ते साम्य शोधून काढणे, त्या अशा साम्यस्थळाचा शोध घेतल्यानंतर तथ्याचा एक तार्किक वर्ग निर्माण करता येतो आणि त्या वर्गीकरणातून एखादे सामान्य विधान, सिद्धांत मांडला जाऊ शकतो. म्हणून इंद्रिय ज्ञानाच्या आधारे मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे एक सामान्य सिद्धांत मांडणं, एक सामान्य अमूर्त तत्व मांडणं, यासाठी त्या तत्वाचे सामान्यीकरण झालं पाहिजे. सामान्यीकरण म्हणजे तरी काय, तर जे निरीक्षणामधून, अवलोकनामधून, अभ्यास पद्धतीच्या साहाय्यानं अभ्यास करून जे आपण पाहिलं ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. सर्वसामान्याला देखील त्याची विश्वसनीयता वाटली पाहिजे. नैसर्गिक शास्त्राचे निरीक्षण हे स्थळ, काळ, व्यक्ती निरपेक्ष असल्यामुळे ते निश्चित व सार्वत्रिक असते.
तुलनेने सामाजिक शास्त्राचे निरीक्षण हे सापेक्ष कमी निरपेक्ष असते. त्यामुळं सामान्यीकरण हे एक शास्त्रीय वैज्ञानिक पद्धतीचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी विचारात घेऊ. आपण बाकीचा पोर्शन नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊ. या ठिकाणी थांबू.